नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून अगदी भरपूर लेयर्सवाले अगदी छान नमकीन शंकरपाळे कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. बघू शकाल अजिबात तेलकट न होता, नरम न पडता अगदी छान असे आपले खुसखुशीत शंकरपाळे हे तयार आहे. सर्वप्रथम शंकरपाळे बनवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये आता गव्हाचं पीठ हे घेणार आहोत. आता आपल्याला कितपत शंकरपाळे बनवून घ्यायचे त्यानुसार गव्हाचं पीठ घ्या. फक्त अगदी बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण 1 चमचा रवा हा घालतोय. रव्याचं प्रमाण थोडंफार जास्ती कमी केलं तरी काही हरकत नाही. आवडीनुसार तीळ, जर तुम्हाला तीळ आवडत नसेल शंकरपाळ्यामध्ये स्किप केलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर हातावरती आपण ओवा हे क्रश करून घेतले, अर्धा चमचा ओवा. त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकताना जरा स्किप झाला वेळ. त्यानंतर चिली फ्लेक्स, थोडं चटपटीत असे आपण हे शंकरपाळे बनवणार आहोत. जर आवडत नसतील ते देखील आपण स्किप केलं तरी काही हरकत नाही. आता हे संपूर्ण साहित्य आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया. पिठामध्ये हे संपूर्ण साहित्य मिक्स करून झाल्यानंतर साईडला गॅसवरती बरोबर पोहेचे 3 चमचे तेल आता आपण गरम करून घेतले. लगेच यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. जेवढं तेल आपण गरम यामध्ये टाकू तेवढे छान खुसखुशीत असे आपले शंकरपाळे हे तयार होतील. जर गार तेलाचा वापर केला तर आपले शंकरपाळे अजिबात खुसखुशीत असे तयार होत नाही. म्हणून अगदी छान खमंग खुसखुशीत असे शंकरपाळे बनवण्यासाठी अगदी कडकडीत तेलाचा वापर करा. तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा, बटरचा वापर केला तरी काही हरकत नाही. हे तेल आपण व्यवस्थित पिठाला अगदी छान असं चोळून घेणार आहोत. एक पिठाच्या कणाला आपलं तेल हे लागलं पाहिजे. त्यामुळे अगदी परफेक्ट असे आपले शंकरपाळे हे तयार होतात. त्यानंतर लगेच आपण पिठाची मुठी तयार करून बघायची. अगदी छान अशी व्यवस्थित पॅक तयार होत असेल, पीठ चिपकत असेल तर अगदी परफेक्ट असं आपलं मौन हे तेलाचं लागलं आहे. त्यानंतर अगदी थोडं पाणी घालत जेवढं शक्य तेवढं या पिठाची कणिक आपण अगदी घट्टसर अशी मळून घ्यायची. जेवढी घट्टसर कणिक तेवढी तेलकट असे आपले कमी तेलकट असे शंकरपाळे हे तयार होतात. तर आता मी अगदी घट्टसर अशी कणिक मळून घेतली. त्यानंतर तिला व्यवस्थित सेट करून आपण 10 ते 15 मिनटं आता तशीच राहू देणार. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली कणिक ही मुरून तयार झाली. मध्यम आकाराचा आता आपण याचा गोळा हा घेऊया. तर मध्यम आकाराचा गोळा घेऊन याची आता आपण पोळीही लाटून घेणार आहोत. पीठ न लावता तेल लावून आपण याची आता पोळीही लाटून घ्यायची. पीठ लावून पोळी लाटून घेतली तरी काही हरकत नाही. फक्त तळताना आपलं तेल हे खराब होतं म्हणून तेलाचा वापर करून आपण ही पोळीही लाटून घेणार. जेवढी शक्य आहे तेवढी आपण याची बारीक पोळी लाटून घ्यायची. त्यामुळे ज्यावेळेस आपण लेयर तयार करू, ज्यावेळेस आपण शंकरपाळे तोडतो त्यावेळेस अगदी बारीक असे आपले अगदी छान असे लेयर्स तयार होतात. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढी आपण बारीक पोळीही लाटून घ्यायची. तर आता मी अगदी बारीक अशी पोळी लाटून घेतली. त्यानंतर ह्या पोळीला आपण आता ह्या पद्धतीने तेल हे लावून घेणार आहोत. तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर तेल व्यवस्थित आपण पोळीला लावून घेतले. त्यानंतर लगेच त्याच्यावरती ह्या पद्धतीने पीठ हे भरभरून लगेच आजूबाजूच्या कळा उचलून ह्या पद्धतीने आपण त्याला फोल्ड करून घ्यायचं. तर आपण आता ह्या पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर लगेच आपण पुन्हा ह्या पोळीला लाटून घेणार आहोत. तर त्यानंतर आता आपण पिठाच्या सहाय्याने लाटून घेणार आहोत. का आपण पुन्हा याचं फोल्ड तयार करणार आहोत. म्हणून जे काही पीठ आहे ते आतमध्ये जाईल आणि ज्यावेळेस आपण हे शंकरपाळे तळायला घेतो त्यावेळेस अगदी छान त्याचे लेयर्स पडतात. तर आपण सरळ आणि साईडने असं लाटून घेतलं आहे. अगदी जास्तही बारीक करण्याची गरज नाही. जर आपण अगदी जोर लावून बारीक करून घेऊ तर जे लेयर्स असतात ते मोकळे होत नाही. म्हणून हलक्या हाताने व्यवस्थित त्याला लाटून घ्यायचं. तर पुन्हा याच पद्धतीने आपण आता तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यानंतर पुन्हा यावरती अगदी भरपूर असं पीठ भुरभरून घ्यायचं आणि पुन्हा आणखी आपण जसं आपण पहिल्या वेळेस फोल्ड तयार करून घेतले पुन्हा तसंच आपण फोल्ड तयार करून घेणार. जेवढेच जास्तीत जास्त आपल्याला लेयर्स लागणार असतील तेवढेच जास्तीत जास्त वेळेस पुन्हा आपण हीच प्रोसेस करा आणि त्यामुळे अगदी भरपूर लेयर्सवाले असे आपले शंकरपाळे हे तयार होतात. तर मी आता 3 ते 4 वेळेस ह्याच पद्धतीने आता लाटून घेणार आहोत. जेवढं शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त लेयर्स आपण आता करून घेणार आहोत. तर आता मी पुन्हा आणखी सरळ लाटून घेते. आता आपली ही शेवटची स्टेप आहे. शेवटच्या स्टेपला अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण
फोड तयार करत असतो. त्यामुळे काय होतं, जे शंकरपाळे असतात ते तळताना मोकळे होत नाही. ते अगदी तसेचे तसे जो आपण शेप दिलेला असतो तो तसाच राहतो. म्हणून सगळ्यात शेवटी लेस आपण तेल लावून घेतलं. पुन्हा त्यावरती आपण पीठ हे बुडबुडून घेतले. तिकडची साईड आपण इकडे फोल्ड तयार करून घ्यायचा आणि एकमेकांवरती आपण आता याला चिपकवून घेणार आहोत. आणि त्यानंतर लगेच फक्त आता आपण हलक्या हाताने सरळ याला लाटून घेणार आहोत. अगदी जास्तही बारीक करून घेऊ नका, नाहीतर त्यामुळे काय होतात, व्यवस्थित लेयर्स पडत नाही. तर मी आता अगदी हलक्या हाताने सरळ लाटून घेतले आणि आडवे देखील आपण ह्याच पद्धतीने लाटून घेतले. आता आपण लगेच याचे कापे तयार करून घेणार. आता आपल्याला शंकरपाळे लहान मोठे आकार कसा हवा आहे त्यानुसार आपण तयार करून घेऊ. तर ह्या पद्धतीने आपण आता फक्त सरळ असे याचे शंकरपाळे हे तयार करून घेणार. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण शंकरपाळे हे तयार करून घेणार आहोत. जर ह्या पद्धतीने आपण शंकरपाळे तयार करून ठेवले तर ज्यावेळेस आपल्याला चहा बरोबर किंवा मुलांनी मधल्या काळामध्ये काहीतरी खायला मागितलं तर आपण त्यांना सॉस किंवा चटणीसोबत लगेच हे शंकरपाळे डब्यातनं काढून देऊ शकतो. अगदी छान असे चविष्ट शंकरपाळे हे तयार होतात. अजिबात नरम पडत नाही, अगदी छान खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार होतात. शंकरपाळे तळण्यासाठी मी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अगदी जास्ती कडक तेल गरम करून घेऊ नका. आपलं नॉर्मली आपण फोडणी देण्यासाठी जसं तेल गरम करून घेतो त्यापेक्षा थोडं जास्त तेल गरम करून घ्यायचं. त्यानंतर हे शंकरपाळे आता आपण मंद आचेवरती तळून घेणार. जर कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही तळून घ्याल तर ते आतमध्ये कच्चे असतात, जे लेयर्स असतात ते मोकळे होत नाही. म्हणून अगदी जास्ती कडक तेलामध्ये हे शंकरपाळे तळून घेऊ नका आणि अगदी मंद गॅसवरती हे शंकरपाळे तळून घ्या. त्यामुळे काय आतपर्यंत छान त्याचं तेल जातं त्यामध्ये आणि ते लेयर्स मोकळे होतात आणि आतपर्यंत अगदी छान ते तळून होतात आणि अगदी छान खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार होतात. अजिबात ते नरम पडत नाही, अगदी भरपूर दिवस टिकायला देखील ते टिकतात. अगदी परफेक्ट असे आपले शंकरपाळे आता आपण मंद आचेवरती यांना तळून घेऊया. तर कमीत कमी आपण त्यांना 4 ते 5 मिनटं अगदी छान थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण यांना आता तळून घेणार. तर अगदी परफेक्ट असे आपले शंकरपाळे हे तळून तयार झाले. आता आपण ह्या स्टेपला काढून घेणार आहोत. का ते रूम टेम्परेचरला येईपर्यंत देखील त्यांचा थोडासा जी कुकिंग प्रोसेस असते ती चालू असते आणि कलर देखील त्यांचा बरोबर शंकरपाळ्यांना येतो. तर अगदी परफेक्ट असे तळून झाले. लगेच आपण आता यांना काढून घेऊ. अजिबात तेलकट वगैरे होत नाही, अगदी कमी तेलकट अगदी छान असे आपले चविष्ट हेल्दी असे शंकरपाळे हे तयार होतात. ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण शंकरपाळे हे तळून घेऊया. तर बघू शकाल अगदी संपूर्ण शंकरपाळे तळून अगदी परफेक्ट असे भरपूर लेयर्सवाले असे आपले खुसखुशीत शंकरपाळे हे तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सहज आपण याला महिनाभर स्टोअर करून घेऊ शकतो.